नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव 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 नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव राधे राधे वो राधे 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 वो राधे 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 ओ राधे 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 ओ राधे 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 वो राधे 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 वो राधे 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 ओ राधे 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 ओ राधे राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे 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 ओ राधे 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 राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय मरुदास एकनाथ महाराज की जय राष्ट्रसंत सच्चिदानंद श्रीपाद बाबा महाराज की जय राष्ट्रसंत सच्चिदानंद रामदास बाबा महाराज की जय सद्गुरु नाना बाबा महाराज महाराज की जय सच्चिदानंद रोहिदास बाबा महाराज महाराज की जय सच्चिदानंद माने बाबा महाराज महाराज की जय यंत्रकाले तलावोतिभर चय्य योगारी प्रयंतयन्ति लायकाल विश्राम भरतनिषे
म्हणून काल शुद्धी जरी देह ठेवती तरी ठेवीत केवी ब्रह्मची होती. अकाली तरी ती संसार पुढती तैसे सायुजे आणि पुनरावृत्ती हे दोन्ही अवसराधीन आहेती. तोची अवसर तुझ प्रति प्रसंग सांगू तरी ऐकता सुबटा पातलिया मरणाचा माझी वाटा पौचा फुलिया वाटा निगतिया. माऊली महाराष्ट्र ज्ञानेश्वरी अध्याय 8 श्लोक 23 आणि मोठी या ओळीमधून माऊली जीवाचं मरण कसं असावा, कसा जीवाचं मरण असावा याचा अत्यंत मार्मिक आणि जीवाचा कल्याण होईल अशा या ओळीमधून आम्हाला सांगतात. म्हणून काल शुद्धी जरी देह ठेवती, काल शुद्ध झाल्यानंतर जो देह ठेवला जातो जीवानी आणि मग मात्र तो जीव तरी ठेवीत खेवी ब्रह्मची होतो. म्हणजे तो कोण होतो? ब्रह्म होतो. का बरं? कारण तो अगोदर जो ब्रह्म होता बरं का, अगोदर तो ब्रह्मच होता, पण कर्माच्या अधीन, वासनेच्या अधीन, पापाच्या अधीन गेल्यामुळे त्या जीवाच्या ठिकाणी आवरण आलं. एरवी अकाली म्हणजे एरवी अकाली या शब्दाचा अर्थ असा आहे की ज्याला नामस्मरण ज्याने घेतला नाही, ज्याला नामस्मरण करण्याची रीत माहिती नाही, ते जीव परत 84 लक्ष योनीमध्ये पडतात. आणि ज्याला नामस्मरण, ज्याला अनादी कालाचा नामस्मरण मिळालेला आहे आणि त्या नामस्मरणाची रीत ज्याला कळली बरं का, तो जीव मात्र या संसाराच्या बंधनामध्ये पडत नाही. पण ज्याला नामस्मरण ज्याने घेतला नाही आणि ती रीत ज्या सद्गुरूकडनं समजून जर नाही घेतली तर त्या जीवाला परत 84 लक्ष योनीमध्ये यावा लागतो. 84 लक्ष योनी, 4 खाणी आणि 3 गुणी भोगून आपल्याला हा मनुष्य जन्म मिळत असतो. मनुष्य जन्म असा सहजासहजी आपल्याला मिळत नाही. एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य द्यायचा. आज या ठिकाणी ज्या निमित्ताने प्रवचनाची सेवा आहे, कैलासवासी गोसाबाई नामदेव होईल हरिभक्त पारायण होतं. नामधारक होत्या बरं का सासूबाई, या गेल्यात ना, त्यांच्या सासूबाई नामधारक होते. अच्छा, त्यांच्या सासूबाई नामधारक. माईक जरा पुढे घ्या. हो हो हो, थोडा आवाज पण वाढवा.
हंसाबाई नामदेव भोईर, जगदीश नामदेव भोईर मुलगा, महेश नामदेव भोईर मुलगा, निलेश नामदेव भोईर मुलगा, चंद्रकला जितेंद्र पाटील मुलगी, जितेंद्र मारुती पाटील जावई, निर्भय महेश भोईर नातू, प्रणव महेश भोईर नातू, कुमार ओमकार जितेंद्र पाटील नातू, कुमार कार्तिक जितेंद्र पाटील नातू, कुमार चेतना जगदीश भोईर नात, कुमार रचना जगदीश भोईर नात, कुमार तनया निलेश भोईर असा हा भोईर परिवार. आणि त्या भोईर परिवारामधून जेव्हा आई निघून जातो त्यावेळेला त्या घरावरती बरं का प्रेमाचा आकार पडतो. कारण आई आहे ना, आई मुलावरती प्रेम करत असताना बरं का, आई मुलावरती प्रेम करत असताना आई कुठल्याही प्रकाराची मुलाकडनं अपेक्षा करत नसतो बरं का. ऐसी कळवल्याची जाती करी लाभाविन प्रीती. आई कधीच मुलाकडनं अपेक्षा करत नसतो. आणि आई ज्या घरातून निघून जातो त्या घरामध्ये प्रेमाचा आकार पडतो बरं का. त्या घरामध्ये मार्गदर्शन करणारी जी आई असतो ती आई जेव्हा मुलापासून दुरावतो त्यावेळेला त्या मुलांना मार्गदर्शन करणारा कोण आहे. मनुष्य जन्मामध्ये आपल्या पुराणामध्ये सांगितलं आहे की पहिला गुरु जर असेल तर ती आई असतो. मग आई मुलांना मार्गदर्शन करत असतो. आपुल्या हिता ज्वासे जागता धन्य माता पिता तयाची या. मुलांचा हित किंवा मुलांचा हित हा कोणाच्या हातात आहे. आईच्या हातात आहे. आईने जर विचार केला, आईने जर संतांचा संग करून आईने जर चांगल्या विचारांचा मुलांना जर मार्गदर्शन केला, चांगल्या विचारांचा बोध जर मुलांना दिला तर ती मुलं घडली जातात बरं का. आपल्याकडे काही पुराणामध्ये काही उदाहरण आहेत की ज्या वेळेला कयाधुनी त्या प्रल्हादाला जो मार्गदर्शन दिला आणि प्रल्हाद जेव्हा गर्भामध्ये असताना कयाधुनी जो नामस्मरण केला त्या नामस्मरणाचा प्रभाव काय झाला त्या गर्भावरती पडला. आणि तिने नामस्मरण केल्यामुळे बरं तिने नामस्मरण कसा केला. नारदासारखा महात्मा त्यांच्या जीवनामध्ये आला. तसं तुमच्या आमच्या जीवनामध्ये जेव्हा असा महात्मा येईल आणि तो महात्मा तुम्हाला या तत्वाची ओळख करून देईल, मग तो तत्व कुठला आहे. तो तत्व नाम लक्षात ठेवा. आणि जोपर्यंत त्या तत्वाची ओळख आपल्याला होत नाही किंवा आपल्या जीवनामध्ये तसा महात्मा येत नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये आपला हा काल शुद्ध होणार नाही. काल शुद्ध कशाने होतो तर काल शुद्ध होतो तो भगवंताच्या नामाने. लक्षात ठेवा. कशाने. भगवंताच्या नामाने काल शुद्ध होतो. बाकी दुसऱ्या कुठल्याही मार्गाने काल शुद्ध होत नाही. प्रत्येक जीवाला वाटतो की नाही, प्रत्येक जीवाला वाटतो की नाही की बाबांनो माझा उद्धार झाला पाहिजे बरं का. नवे नवे मला सुख भेटला पाहिजे, नवे नवे मला
समाधान भेटला पाहिजे. भिन्न भिन्न मार्गाने जरी लोक जात असतील, भिन्न भिन्न मार्गाचं अवलोकन जरी करत असतील, पण तरी सुद्धा आपल्या सनातन धर्मामध्ये जी काय परंपरा आहे, ती परंपरेचा जोपर्यंत तो जीव अंगीकार करत नाही, त्या परंपरेचा जोपर्यंत तो जीव बरं का ती रीत समजून घेत नाही, जोपर्यंत तो जीव नामधारक होत नाही, तोपर्यंत त्याला काम शुद्ध होणार नाही. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की महाराज, आम्ही सुद्धा भक्ती करतो, आम्ही सुद्धा नामस्मरण करतोय, आम्ही सुद्धा वारे करतो, आमच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे बरं का, आम्ही देवाची पूजा आजा करतो. कोण नाही बोलला तुम्हाला? नाही कोण बोलला? सगळा काय करतात, सगळा काय करतात. पण या सगळ्या विधीमधून, या सगळ्या मार्गामधून मिळणारा जो आहे त्याचं नाव काय? पुण्य. त्याचं नाव काय? पुण्य. एखाद्या भगवंताची आपण भक्ती करत असलो तर त्याच्याने तुम्हाला पुण्य लाभ आहे. तीर्थयात्रा करत असू तर आपल्याला पुण्य लाभल. पण शेवटी त्या पुण्याचा काय? पुण्य म्हणजे दुःख आहे, लक्षात ठेवा. काय आहे? पुण्य म्हणजे दुःख आहे. जसा पाप म्हणजे दुःख आहे, तसं पुण्य म्हणजे दुःख आहे. मग आपल्याला या दोन्ही गोष्टी संपवायच्या आहेत. पाप शिल्लक पण न राहायला पाहिजे आणि पुण्य सुद्धा शिल्लक न राहायला पाहिजे. मग या दोन्ही गोष्टींसाठी आपल्याला मार्ग काय? तर साधू संत आम्हाला मार्ग दाखवून केलेले आहेत बरं का. मग आम्ही मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर आम्ही आहोत कोण? आम्ही नामाचे धारक. आम्ही सगळे कोण आहोत? आम्ही सगळे नामाचे धारक आहोत. विषय आणि प्रयोजन नीट समजून घेतला. बाबा सांगायचे शिरपत बाबा, भाऊ चांगला विचार केला. मग चांगला विचार कशामध्ये आहे? तर चांगला विचार या जीवाचा उद्धार कुठल्या मार्गात होणार आहे, तो चांगला विचार सांगितलेला. मग जीवाचा उद्धार होण्याचा मार्ग. मग आम्ही सगळे कोण आहोत? नामधारक आहोत की नाही? तुमचा आमचा जो श्वास चालतोय त्या श्वासाचा नाव काय? भजन आहे. आणि तो भजन 21,600 वेळा तुमचा आमचा चालू आहे. 21,000 मिलाकर 600 सुमरो अष्टपहार जागत सोत मन में सभी सकार. जो नर चिंतन करे निरंतर, जो नर चिंतन करे निरंतर, मिटे संसार का बंधन. 21,600 वेळा तुमचा आमचा श्वास चालू आहे. पण तो जो श्वास चालू आहे, तो श्वास आपल्याला कोण दाखविलो? त्या श्वासाचे भजनाची रीत आपल्याला कोण सांगेल? सद्गुरु वाचुनी सापडे ना सोय, धरावे ते पाये आधी आधी. मग तो सद्गुरु आपल्याला ती गोष्ट समजून सांगेल. बाकीच्या उलाढाल्या करायची गरज, बाकीच्या जेवढ्या उलाढाल्या आहेत ना बरं का, लक्षात ठेवा, त्या सगळ्या उलाढाल्या आहेत. त्या सगळ्या उलाढाल्या आपल्याला दुःख देणारे आहेत. हा एकच असं साधन आहे. पण तो साधन सद्गुरु करणं जर आपण ती गोष्ट समजून घेतली तर मात्र आपण सर्व सुखाला पात्र होऊ. मग ज्यांना ही गोष्ट, ज्यांनी ही गोष्ट समजून घेतली नाही, ज्यांनी घेतली नाहीये बरं का, मग त्या जीवानी या गोष्टीचा विचार करायला पाहिजे.
तुम्ही कुठे जाता काय जाता मला तो विचारायचा नाहीये, पण तुम्ही जिथं जाता बरं का, तुम्ही जिथं ज्या सत्संग मध्ये जाता, जी सत्संग करता बरं का, त्या सत्संग मध्ये त्या माधव्याला विचारायचा की महाराज मी सत्संग करतोय बरोबर, पण माझा शेवटचा दिवस गोड कसा होईल. माझा शेवटचा दिवस जर गोड नसेल होत तर मी जो सत्संग करतोय त्या सत्संग मध्ये मला परत काय होईल, तर मला दुःखाच्या खाणीमध्ये पडावं लागेल. मग गुरु पुराणामध्ये गुरु सांगितलेले आहेत. कोण सांगतोय? भागवतामध्ये सांगितलेले आहे. तंत्र मंत्र उपदेश येते घरोघरी गुरु आहे. शिष्याशी दावी सद्वस्तू, श्रीकृष्ण त्याचे सद्गुरू माने. मग कोणाला सद्गुरू मानायचं आपण? जो सत्य वस्तूची ओळख करून देतो त्याला सद्गुरू आपण मानायला पाहिजे. मग आहे मी कोण करा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण आहे नक्की? आता इथं परत आपल्याला थोडासा पुढे जावं लागणार आहे. मग काय पुढे जायचं आपल्याला? मग आपण कोण आहे? देह आहेत का आत्मा आहोत? आपण देह आहोत का आत्मा आहोत हा प्रश्न आहे. कोण आहोत आपण? आपल्याला जोपर्यंत त्या सद्गुरूची कृपा होत नाही तोपर्यंत बरं का आपण देह समजतो. देहाशी येता मरण, मी मेलो म्हणे जो आपण, देहाशी जन्म होता जाण, जन्मले पण स्वयंमानी. ही सद्गुरूची कृपा नाही बरं का, ही सद्गुरूची कृपा नाहीये. हा ब्रह्मज्ञान आहे. ज्ञानाचे दोन प्रकार सांगितलेले आहेत, एक ब्रह्मज्ञान आहे आणि एक ब्रह्मज्ञान आहे. मग आपल्याला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती व्हावी बरं का, मग त्याच्यासाठी आपल्याला तो सद्गुरूची कृपा आपल्याला व्हावी लागेल. मग तो सद्गुरू कोण? तर भगवान श्रीकृष्ण सांगतात की अशा सद्गुरूला शरण जा काय, की त्या सद्गुरूला सच्चित नंद आनंदाची ज्याला प्राप्ती झालेली, ज्याने प्राप्ती करून घेतलेली आहे आणि जो त्याच्यावरती आरूढ आहे त्या सद्गुरूला जर शरण गेलो तर मग काय होईल? तो आपल्याला या दुःखापासून वेगळा करेल. दुसरा कुठलाही साधन नाही. डोका कुठे चालू नका, काही फायदा होणार नाही. काय अनेक कीर्तनामधून अनेक प्रवचनामधून तुम्ही ऐकत आलेले आहेत आतापर्यंत बरे का, पण कधीतरी तुम्ही त्या सद्गुरूला प्रश्न विचारायचा, कीर्तनकाराला प्रश्न विचारायचा की महाराज मी कोण आणि देव कोण? आपण काय करतो? 2 तास कीर्तन ऐकतो बरे का, जेवतो. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, कीर्तन आणि प्रवचन हा विषय जर केवळ टाइमपास असेल, हा विषय जर केवळ जेवणाचा असेल तर ही आपली स्वतःची भामटेगिरी आहे. कीर्तन आणि प्रवचन फैसला झाला पाहिजे. बाबा सांगायचे भाऊ फैसला झाला पाहिजे. कसला फैसला झाला पाहिजे? मी कोण आहे? मग नक्की मी आहे, मी जो आहे बरे का, मग मी कोण आहे? मी वासुदेव तत्वता कलो येईल विचारिता. मग विचारावं लागेल आपल्याला. आपण काय करतो सांगतो. आपण स्वतःला ज्ञानी समजतो. काय समजतो? ज्ञानी समजतो. मला सगळं माहिती. इथे गडबड होतो बरं का. हो, अर्जुनाला सुद्धा तो भ्रम झाला होता. काय 18 दिवस देवाचा भगवान श्रीकृष्णाचा त्यांनी काय केला? तो सवाल विचारत आहे, देव त्याला प्रश्न, तो प्रश्न विचारत आहे, देव त्याला उत्तर द्यायचं काय. पण शेवटी लक्षात ठेवा का शेवटी भगवंताला अर्जुनाला सांगावा लागला, अरे अर्जुना तू जे काय मला प्रश्न विचारतोस ना हे सगळं कर्मच आहे, ते सगळं दुःखाचं आहे, ते सगळ्या उपाधी आहेत, पुण्याला लागू आहेत, ते सगळ्या मायेला लागू आहेत. तू असा मला प्रश्न विचार ते सगळ्यांपासून वेगळा. तू अजून का ना विचारायची? तू अजून का विचारत नाही? तू तुझा स्वतःचा धर्म काय
आणि स्वतःचा धर्म काय आणि तुझा तरण्याचा मार्ग काय. मला सांगा आता हा जो एवढा नियोजन आहे बरं का, हा नियोजन कशासाठी आहे? हा नियोजन कशासाठी आहे? हा विषय समजला पाहिजे लोकांना, हा विषय जनता जनार्दनापर्यंत पोहोचला पाहिजे. मला फोन आला राजीव गोयचा, बाबा प्रवचन बरं का, हा प्रवचन जो आहे ना ही सगळी नाव आहेत बरं का, हा फक्त निरोप आहे. कोणाचा निरोप आहे? तुका म्हणे मज धारीले निरोपा. मग तुम्हा आम्हाला निरोप ऐकायचा आहे की नाही मला सांगायचं कसले तेवढी. ज्यानी निरोप ऐकला बरं का, ज्यानी निरोप ऐकला त्याचा शेवटचा दिवस गोड होतो. बाकीच्याने आशाच करायची नाही, आशा करूच नका. आणि कदाचित तुम्हाला भ्रम झाला असेल की आम्ही जे काय करतो त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला फायदा आहे. बिलकुल नाही, अजिबात फायदा नाही तिथे. मग फायदा कशामध्ये आहे? तर फायदा केवळ शेवटचा दिवस आपल्याला गोड होण्यासाठी अनादी कालाची सनातन धर्माची जी काय परंपरा आहे त्या परंपरेला आपण पायक होत नाही. तो तत्व, तो नाम आपण सद्गुरूच्या मुखातनं आपल्या कानाद्वारा आपण जोपर्यंत बरं का श्रवण करत नाही तोपर्यंत हा जीव मुक्त होणार नाही. सांगा मला तुम्ही, 1400 वर्ष जगला की नाही? चांगदेव 1400 वर्ष जगला, पण त्याच्याकडे 1400 वर्षे शरीर केला जतन, बोधा विनशीन वाया गेला. माझा तुम्ही आम्ही किती वर्ष जगलेले असून महाराज सगळं खूप. महाराज सुद्धा इथं जो बसलाय ना तो किती मार खात खात इथपर्यंत आला असेल का? महाराज डायरेक्ट माझ्या जन्मात आलाय का? किती मार खाल्ला असेल? एक एक योनी, कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मनुष्याचा. प्रत्येक योनीमध्ये मार खावा लागतो आणि मार खात 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 बरं का हा शेवटली योनी मनुष्य जन्म बरं का, शेवटची. आणि ही शेवटची योनी जी आहे या शेवटच्या योनीमध्ये आपल्याला त्या आत्मारामाला ओळखायचं आहे. कोण आत्माराम? हा लोकांना प्रश्न पडतो काय सांगतात महाराज? आत्माराम कोण? ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा आणि अखंडित सेवा. आत्मा म्हणजे तो देव आहे. मग तुम्ही आम्ही विचार कराल का आम्हाला काय देव दिसत नाही? देव कोणाला बघायचं? मला तरी मोठवरती करा, कोणाला बघायचं? हा देव बघायचा कोणाला आहे? उपाधी वगैरे तुम्ही निर्विकार, काहीच संसार नाही तुम्हा. या उपाधीपासून जेव्हा वेगळा होतो, या देहापासून जेव्हा वेगळा होतो तेव्हा नंबर त्याला लागतो. मग या देहाचा विसर पडावा, या उपाधीपासून वेगळा व्हावा, पण त्याच्यासाठी साधन काय? त्याच्यासाठी साधन काय? नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकला. आतापर्यंत पुराणामध्ये भगवंताचा नामस्मरण, नाम घेणारा, लक्षात ठेवा, नाम आणि नाव समजून घ्या जरा. नाव आणि नाम याच्यामध्ये फरक आहे. नाव कशाला म्हणतात? या देहाला ठेवलेला बरं का. नाम कशाला म्हणतात? ते तुमचा आमचा चालू आहे. उपजल्या बालकाशी नाव नाही तयापाशी, ठेवलिया नावाशी हो दे तुझे. मग जन्माला जेव्हा मूल येतो ना त्यावेळेला आपण त्याला काय ठेवतो? नारायण नाव ठेवतो, तुकाराम ठेवतो, सकाराम ठेवतो. मग कोणाला नाव हा देहाला नाव. मग मला तुम्हाला प्रश्न विचारायचा, देहाचा ना तुमचा काय संबंध आहे? देहाचा ना आपला संबंध काय येतो? काही संबंध नाहीये. पण संबंध जोरला गेला आपण
म्हणून दुःख आहे. दुःखाची परिभाषा काय? जेव्हा पराया गोष्टीवरती जेव्हा अभिलाषा करतो जीव, त्या वेळेला त्याच्या वाट्याला दुःख येतं. पराया. मग पराया काय आहे? आधी पराया देहा उसना आणीला पाचाचा शेकी लागे जासा त्याशी देणे. मग उसना आणलेला जो देह आहे त्या देहावरती आपण अभिलाषा करतो, म्हणून जीवाला दुःख आहे. दुःख आणि सुख म्हणजे काय? पराया वस्तूची अभिलाषा करणं म्हणजे दुःख आहे, आणि पराया वस्तूची अभिलाषा न करणं म्हणजे काय? सुख आहे. ज्या दिवशी मला वाटेल काय मी प्रवचन करतो, महाराजाच्या पाठीमागे भटके बसते, सांगता येते ते भटके. ते असे फटके आहेत ना, ते फटके जे आहेत ना, तो जो मार आहे ना, तो मार खावाच लागतो, सुटण्याचा मार्गच नाही. पशु काय जाणे ती पशु पक्षांत पाप पुण्य माहिती आहे. मग पाप पुण्य ज्या देहामध्ये आपल्याला कळतोय, त्या देहामध्ये आपण जर ही गोष्ट समजून नाही घेतली बरं का, तर मग मात्र परत त्या 84 लक्ष योनी भोगत असताना त्याला जो दुःख होतो, तो दुःख इतका होतो, पण तो दुःख सांगेल कोणाला? सांगता येईल का? आता तुम्ही सांगू शकता कोणाला? आता इथे हे बघा, महाराज बसले, नारायण महाराज बसले, आमचे आणि बसले, चिंतामण महाराज बसले. यांना सांगा हे दुःख तुमचं दूर करते. हे दुःख दूर केल्याशिवाय राहणार नाही. बाकीचा डोका लावूच नका, अजिबात नका लावू. काय फायद्याने डोका लावू? कारण बाकीच्या ठिकाणी जर आपण डोका लावू तर त्या ठिकाणी केवळ आणि केवळ दुःख आहे. तिथं सुखाचा लवण सुद्धा मज लागे सुख व्हावे ऐसा भावे ना जीव. मला सुख व्हावा या संसारामध्ये जर जीवाला वाटत असेल तर हा संसार आपला नाही. आता आपल्यातनं ताई गेल्या की नाही, तुम्हाला विचारायचं. ताईंच्या बरोबर काय गेला? ताईच्या बरोबर गेला काय? पैसा असलेल्या कपाटात राहिला, पोरं घरात राहिली, सोयरी कुठपर्यंत? सोयरी कुठपर्यंत? मग ताईंच्या बरोबर काय गेला? नको आपल्याला विचार करायला? हा, आपल्याला विचार करायला पाहिजे. तर ताईंच्या बरोबर हे सगळं जर नाही गेला तर तुमच्या आमच्या बरोबर जाणार आहे काही? शास्त्री आहे? कोणाचे घर आदे कोणाचा, आत्माराम त्याचा तोची जाणे. आम्ही तो विचार विवेकी शोधावा, गोविंद माधव त्याच देई. मी तो हा विचार विवेकी शोधावा, मी तो हा विचार. काय विचार? बाबा सांगायचं चांगला विचार केला तर. चांगला विचार म्हणजे काय? चांगला विचार म्हणजे मी देह का मी आत्मा आहे, हा चांगला विचार. गोष्ट समजून घेतली तर सोपी आहे, नाही समजून घेतली तर अर्जुनाला ना अजिबात कळत नव्हता. देवाला प्रश्न विचारून देव पण होता. देवाने विचार केला की नाही, त्या संत कसे असतात सांगतो तुम्हाला. संत असतात तर संत जगाचा कल्याण कसा होईल. श्रीपाद बाबा जेव्हा गावोगाव जेव्हा हा निरोप पोचवायला जात होते कीर्तनाच्या प्रवचनाच्या माध्यमातून, तेव्हा 10 किलोमीटर 8 किलोमीटर पायी जात होते. पायी आता
माझ्याकडे गाडी नाही, मला जमणार ना कीर्तनाला यायला. संपला समजा आपण डोका लावायचंच ना अजिबात. मला याला साधनच नाही, संपला. कोणाचं कीर्तन आहे, संपला. त्या महात्म्याने जर या गोष्टीचा इतका अभ्यास केला होता, नारायण महाराज होते यांची तब्येत बरोबर असतो, पण आलेच नाही मंदिरासाठी. कारण त्यांना तो निरोप कळला बरं का. तो जो निरोप आहे ना, तो जो नाम आहे ना, तो कळलाय. कारण त्या नामाशिवाय दुसरी बाकीची जी साधनं आहेत ना, ती साधनं दुःख देणारी आहेत. नामा प्रत्येक साधन नाही, जे तू करशी आणि काही अकारुणी सांगे तुका, नाम घेता राहू नका. त्यानं तो निरोप कळलाय, त्यानं तो नाम कळलाय बरं का. म्हणून इतक्या अट्टासाने ही सगळी माऊली वर्ग आहे, सगळी मंडळी जमतो. तर त्यांना ह्या गोष्टीमध्ये जीवाचा उद्धार होणार आहे. दुसऱ्या कुठल्याही मार्गाने जीवाचा उद्धार होणार आहे. व्यासपीठावर सांगतो तुम्हाला. या विनानिक हस्तमय साधन वात अशान विठोबाची. कोणी शपथ घेतली हो? तुकाराम महाराज शपथ घेतली. का शपथ घेतली? खोटी शपथ का खरी शपथ? खरी शपथ म्हणून घेतली. खोटी शपथ संसारासाठी मध्ये घेतात लोक, नाही तो नरकाला जाण्याचा मार्ग आहे. मग आता तुम्ही बोलाल महाराज, तुम्ही आता आम्हाला आतापर्यंत सांगत आलाय की आमच्या जीवाचा उद्धार झाला पाहिजे. मग ते जीवाचा उद्धार होण्याचा मार्ग काय? तर आपल्या सनातन धर्माचा थोडासा विचार सांगतो तुम्हाला. सनातन धर्माचा विचार असा आहे की ना आदि शंकरा लावून शिष्य परंपरा आणि बोधाचा तो संसार केला होता. पूर्ण परंपरा आपली शंकरापासून आहे. मग पहिला गुरु कोण आहे? शंकर आहे. कोणाला? पार्वती मातेला ही गोष्ट सांगितली. आणि ती गोष्ट पार्वती मातेला सांगितल्यानंतर त्याच्यानंतर ती परंपरा आली. आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा मशिंद्र दयाचा आपले पाठ अगदी पाठ अभंग आहे. पण कधीतरी आपण विचार करायला पाहिजे किंवा कधीतरी एखाद्या महात्म्याला जाऊन विचारायला पाहिजे आपण काय अर्थ याचा. आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा मशिंद्र दयाचा मुख्य शिष्य. मशिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष बोलला गैनीप्रती. गैनी प्रसाद निवृत्ती दातार ज्ञानदेव सार जोडविले. मग माऊलीना निवृत्तीनाथाने नाम दिला का वैखरी वाणीचा मंत्र दिला? काय दिला? बाकीचे म्हणजे काय दिलं? नाम दिला. काय दिला? नाम दिला बरं का. तुकाराम महाराजांना बाबाजी चैतन्याने काय दिला? बाबाजी आपले सांगितलेले नाम आणि मंत्र दिला रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी या वैखरीचा परापच्छंदी मध्यमी वैखरी चारी वाण्यांच्या पलीकडे त्याचं नाव काय? नाम. नाद नाद. आणि तो नाद पार्वती मातेला आणि शिवबापाने दिला. मग तीच परंपरा आम्हाला आमच्या श्रीपाद बाबापासून आली, आमच्या रामदास बाबापासून आली, आमच्या रोहिदास बाबांपासून आली, नारायण बाबापासून आली, नाना बाबापासून आली, सोमशे बाबापासून आली आणि आमचे नारायण महाराज त्यांच्यापासून ही परंपरा एक परंपरा आहे. या गोष्टीचा आपण विचार नको करायला. महाराज येतो, महाराज दोन चार सासू सुनाच्या गोष्टी सांगतो. सांगू का समाज गोष्टी सांगू? इतक्या असाल तुम्ही, इतक्या असाल, पण त्या हसण्यामध्ये फसले हे सांगू नका. कीर्तन आणि प्रवचन हसण्याचा विषय नाहीये. कीर्तन आणि प्रवचन हसण्याचा विषय नाही. कीर्तन आणि प्रवचन लढण्याचा विषय. कीर्तन सांग, कीर्तन सांग,
होयंग हरी. मग कीर्तनाचा विषय काय? बरं, नामाचा विषय काय? मला सांगा, परमार्थ सांगण्याचं ना ऐकण्याचं आहे का? शब्द नीट लक्षात ठेवा. परमार्थ हा घेण्याचा आणि देण्याचा विषय. आतापर्यंत किती कीर्तन ऐकले असतील आपण? परमार्थ हा देण्याचा आणि घेण्याचा विषय आहे. आणि जोपर्यंत आपल्याला ही गोष्ट परंपरेनुसार जर आपल्याला पात्र होत नाही किंवा आपल्याला प्राप्त होत नाही, तोपर्यंत जीवाने आशाच करू नये. बिलकुलच आशा करू नये. का बरं? सांगतो तुम्हाला. कारण दुसऱ्या कुठल्याही साधनेमध्ये जीव तरत नाही. याचसाठी केला होता टास, शेवटला दिवस गोड व्हावा. आता निश्चिंतेने बाबलो दिसावा, मग जर जीवाच्या ठिकाणी कर्म संपल्यानंतर तुम्हा आम्हाला इथे राहता येतो का? बरं, कर्म कधी संपले जातील हे तुम्हा आम्हाला सांगता येतील का? हा, कोण दिवस येईल कैसा नाही द्याचा भरोसा. कुठला दिवस येणार आहे सांगता येणार नाही. आणि कधी या जीवाला तो काळ घेऊन जाणार आहे सांगता येणार सांगू तुम्हाला. अहो, नारदासारखा पापी माणसाला विषय कळला, विषय समजून घेतला. किती पाप हो नारद. आता पुराणामध्ये सांगितलेलं आहे, एक जर मनुष्य मारला तर एक दगड टाकायचा 7 राजूर भरली होती माझ्या कोण्या. बरोबर. मग त्याला सुद्धा सद्गुरू भेटले. कोण? नारद भेटले ना. म्हणजे त्यांचा उद्धार झाला. तेवढी आपण ढेकणं मारली असतील का? हा, मारले असतील नाही. मग त्याला तिथे काय पापलेगिरी एवढी चालली ना, त्याला उलटा रामाचं नाव फक्त बोलायला सांगितलं. किती किती काही सांगता लोकांना तुम्ही व्यासपीठावर. हा, काही सांगता. हा, अरे राम राम तो सब कहे, ठग ठाकुर और चोर, जिस नाम से ध्रुव प्रहलाद तारा, वो नाम को जाओ. तो नाम होता कोणाला? माझ्या बोल्याला. बरोबर. बरोबर. मोठं मोठे कीर्तनकार सांगतात. त्याला उलटा मरा 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 बोलता 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 राम राम बोलायला लागला. याची ड्युटीच करायला पाहिजे. लोक ऐकतात पण खुशाल हो. हा, कधीतरी प्रश्न नको करायला. म्हणजे रामनाथ मग मला सांगा तुम्ही, चला ठीक आहे, तुम्ही रामकृष्ण हरी बोलता, मान्य केलं मी. मला सांगा तुम्ही, जेव्हा कर्म संपलं जातात तेव्हा पहिला काय जातो? वाणी बंद होतो. लक्षात ठेवा. मग वाणी बंद झाल्यानंतर तुम्ही राम म्हणाल का काय म्हणाल? बरं, वाणी बंद जरी झाली तरी तुमचं नाम चालू आहे. म्हणजे नाम बंद होत नाही. मग बंद काय होतो? वैखरी वाणीतनं घेतलेला जो नाम आहे, या मंत्र आहे, तो मंत्र मात्र बंद होतो. बाकी तुमचं आमचं नाम चालू आहे. मग कोणाला असं वाटतो की बाबा आमचा नारदाला याला वाल्या बोल्याला वाटला की नाही? त्यांनी सांगितलं, अरे वाल्या, आतापर्यंत तू जे काय करत आलाय बरं का, तो पाप आहे. आणि तो पाप तुला भोगावा लागेल. ते यम मारतील तुला भरपूर. मला एक सांगा तुम्ही, यम पाप्याला सोडतील का? मग काय करतात ते? मारिती, जोडती, तोडीती, विष्णूर यमाचे किंकर मरुजाल. नुसते मारतात, जोडतात, तोडतात, काय 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 करतात. हे यमाचे किंकर आहेत. कधी कधी असा लोकांना प्रश्न करतो की महाराज, की तुमच्या जीवनामध्ये जो सद्गुरू यायला पाहिजे
परंपरेनुसार तो सद्गुण तुमच्या जीवनामध्ये जर ना आला तर तुम्ही बिलकुल ऐकणार नाही. आम्ही कुठं ऐकत होतो? हा, आम्ही ऐकत होतो? अजिबात ऐकत नव्हतो. हो, सांगतो तुम्हाला. कीर्तन होतं, कीर्तन, आणि मी कीर्तनाला गेलो. कीर्तनाला गेल्यानंतर ते अष्टसात्विक भाव जेव्हा मी बघितला, ते अष्टसात्विक भाव, ती अवस्था जेव्हा मी बघितली ना, त्यावेळेला मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, मी समजलो हे काहीतरी सत्य आहे. हे काहीतरी सत्य आहे याचा विचार करावा लागेल आपल्याला. आणि मग मी विचार करत 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 सोलापूरचं ते काय नाव त्याचं, वामन आणि त्याच्यावर दुसरा असं विश्वनाथ दादा आणि वामन दादा, त्यांची बहीण आमच्या गावात तिथे आले होते. आणि मी सत तिथे चालू होतो आणि त्यांचं मी चर्चा चालू होती. त्याने विचारलं प्रश्न विचारले. त्यांनी सांगितलं ज्ञानेश्वरी जाणं उघड, ज्ञानेश्वरी वाचत होतो आणि ज्ञानेश्वरी जाणं उघड आणि ज्ञानेश्वरीमध्ये हे सगळ्या अवस्था सांगितली. कारण ही अवस्था जी आहेत ना, या अवस्था कधी होतात जीवाच्या? मला सांगा, जीवाच्या अष्टसात्विक भाव कधी होतात? मंत्रांनी होतात का नामाने होतात? कशा इतर ठिकाणी तुम्हाला कधी अवस्था बघायला भेटली का? मग अवस्था कुठे होतो? जिथं नामधारकाचं कीर्तन असेल, बरं का, ज्याने नाम घेतला असेल त्याची अवस्था होतो. एका जनार्दनी ऐसे अष्टसात्विक भाव आणि उत्पन्न होता देव कृपाकारी. देवाची कृपा कधी होतो? अष्टसात्विक भाव होतो. बरं, मग अष्टसात्विक भाव म्हणजे काय? त्याचं वर्णन केलेलं आहे. स्तब्ध, समेत, रोमांच, विवर्ण, अश्रू आणि प्रलय. बरोबर. मग काय होतो? नामधारक स्तब्ध होतो, हलू नये, चालू नाही. ही अवस्था आहे, स्तब्ध अवस्था आहे. सुरुवात कुठं झाली? स्तब्ध. चिंतन करता करता तो स्तब्ध होऊन जातो. आणि त्या अवस्था त्याची होताना सवेत कोणाशी बोलत नाही, सोबत नाही करत. या अष्टसात्विक भावाचं वर्णन सांगितलेलं आहे. आणि या अष्टसात्विक भावाचा आनंद आपल्याला भोगायचा जर असेल तर तो कुठं आहे? कुठे? केवळ नामधारकामध्ये. बरं का, केवळ नामधारकामध्ये. काय इतर ठिकाणी या गोष्टी तुम्हाला या आनंदाचं लारू भोगायला भेटणार? चित्त चाकटले. बरोबर. ही सगळी अवस्था सांगितलेली, अष्टसात्विक भाव सांगितलेला आहे. आणि ही गोष्ट जोपर्यंत आपण समजून घेत नाही तोपर्यंत बहु केले पाठांतर, 4 किया 6 किया 18 किया मुखपाठ, आत्मज्ञान की बात नाही तो बरोबर. आत्मज्ञान म्हणजे काय? आत्मज्ञान म्हणजे नाम आहे. नाम, बरं का, नाम, देव आणि तुम्ही वेगळे आहात का? बाबा सांगायचे नाम, बरं का, नाम, देव आणि तुम्ही वेगळे आहात का? मग तुम्ही आम्ही इथं बसलेले आहोत, कोण आहोत? तुम्ही आम्ही कोण आहोत? बाबा सांगायचे, अरे बाबानो, भरले गणदाट आरी दिसे, भरले गणदाट त्रिगुणासार निर्गुण सार आरी पाठ. म्हणजे सगळं भरले गणदाट कोण? भगवंत. तुम्ही सगळं कोण आहात? तुका म्हणे सांगू किती? या सगळ्या भगवंताच्या मूर्ती आहेत. जरा देवाला बाजूला काढा, ते जवा सरे उरला उडे जमल का? बुद्धीचा काम नाही. बरं का, लक्षात ठेवा, तिथे नामाचीच गरज आहे.
तिथे नामाची गरज आहे. आणि ज्यांनी जो नाम घेऊन चिंतन करेल त्याला जी गोष्ट कळेल, नाही तर कळणार नाही. मग मला सांगा तुम्ही, मग आपण नाम घेताना हा देह संपवायला पाहिजे का नाम घेऊन ते संपवायला पाहिजे? नाम घेतला ना तर मरतच नाही ना. मरतो कोण? हा मरतो कोण? मरतो प्रश्न विचार, कोण मरतो? विना नामधारक मरतो, नामधारक मरतच नाही. कारण तुकाराम महाराजांकडे नाम होता, बाबाजी चैतन्याने बरं का ती गोष्ट त्यांना सांगितली होती, मरण माझे मरण गेले, माझे गेले. आपले जे गाराण कुठपर्यंत आहे, जोपर्यंत आपण चिंतन करत नाही, देहाची विधी अवस्था होत नाही, भरले गणदाट हरी दिसत नाही, तोपर्यंत गारावणे आहेत. पण एकदा चिंतन केला, सगळीकडे भगवंत दिसू लागला की गारावणे कुठपर्यंत आहे. जोपर्यंत बरं का ही गोष्ट जशी आहे तशी कळत नाही, देव जसा आहे तसं कळत नाही, नाम जसं आहे तसं कळत नाही, तोपर्यंत गारण नाही. तोपर्यंत देव माझा आणि मी देहाचा. पण एकदा मला सांगा, आता आपल्या शरीरामध्ये किती द्वार आहेत? बाकीच्या मंडळीला विचारतो किती द्वार आहेत? आता सगळ्यांना माहित, 9 द्वार माहित आहेत ना? 9 द्वार माहित आहेत ना सगळ्यांना? बरोबर. मग 9 द्वार कुठले आहे? बरोबर. मग 10वा द्वार कुठे आहे? मग तो 10वा जो द्वार आहे त्या 10व्या द्वारातनं यांनी प्रवास केला होता आणि त्याला परत निघायचा कुठं आहे? या 10व्या द्वारात निघायचं. लक्षात ठेवा. आता आपलं काम प्रवचन संपत आलंय. काय मग तो 10वा द्वार जो आहे ना, तो 10वा द्वार आपल्याला त्या 10व्या द्वारातनं जोपर्यंत बरे का हा 10वा द्वार खोलत नाही तोपर्यंत तो जीव तरी ठेवताच ठेवी प्रभू. कशाचा विषय? 10वी द्वाराचा. मग आपल्यामध्ये किती चक्र सांगितले? 7 चक्र सांगितले. शस्त्रधन चक्रापर्यंत कुंडली शक्ती जागृत आपल्याला करावी लागेल. मग कुंडली शक्ती जागृत कशी होतो? मनाची राव पावशेर बुद्धीची सोडून होईल हेतू घेणं काळामुळे. मग कुंडली शक्ती आपल्याला जागृत करण्यासाठी चिंतन करावं लागेल. आणि ती कुंडली शक्ती जेव्हा जागृत होतो तेव्हा तो 10वा द्वार होतो. इस बंगले को बरोबर. मग तो 10वा द्वार खोलण्याचा साधन जो आहे, 10वा द्वार खोलण्याचा साधन आहे तो साध्यापर्यंत जाण्यासाठी नामाचा आधार घ्यावा. आधार कशाचा? तेव्हा तो 10वा द्वार खोलतो. आणि त्या 10व्या द्वारातनं हा आत्मा जो आहे ना, अनुरेणुया ठोकणा तुका आकाशा येवळा. कधीची भाषा होती? अनुभवाची भाषा. ही अनुभवाची भाषा आहे. अनुभवाल्यांना हे जगा प्रवचन शब्दात विचारा. महाराज तुम्ही जे आता विषय मांडले त्यामुळे पटवून द्या. श्रीपाद बाबांची कृपा, रामदास बाबांची कृपा, ही सर्व तुमची मंडळी बसली, सर्वांचा आशीर्वाद पटवून देऊ का बरं? सिंहाचा बच्चा आहे ना, मगाशी महाराज बोलून गेले. पंचकर्णीमध्ये तो दृष्टांत आला. तो सिंहाचा बच्चा
ते मेंढरामध्ये फिरत होता. त्याला असं वाटतं भेटूच. तसं आपली गत आहे. आपण कोण आहोत? शे आहोत, पण आपण मेंढरामध्ये जमा झालोय. हे माझा, ते माझा, हे माझा, मला हे करायचं, मला ते करायचं. अरे कशाला तू मेंढरामध्ये जमा झाला करतो? शियाचा बच्चा आरवी कोण? मग तू आहेस कोण? सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर. तू सर्व सुखाचा, सर्व सुख तुझ्या जवळ आहे. आणि सर्व सुख जवळ असताना तो जीव बरे का कुठं बसलाय? भीक मागत बसलाय. भीक मागत दैवाच्या लोहा भीक मागत बसलाय. भीक मागता तुम्ही सर्व सुखाचा आगर असताना. मागतो की भीक आपण? माझी पोरेनी ना समजून भीक मागायला मला समजून जायचं आपण. माझा समजून जायचं आपण. बघा बेटा, मग मला तुम्ही सांगा, राजाची कांता आपण अभंग एवढी पाठ आपले अर्थ लोकांनी नाश केला. विषय आणि साधन आहे. मग काय साधन? आणि नामाचं 5 मिनिटं आपण आईबद्दल 5 मिनिटं बोलावंच लागेल. स्वामी विवेकानंदांना एका मुलाने प्रश्न विचारला, महाराज मला आईचं ऋण फेडायचे बोलतो. आईचं ऋण कसं फेडता येतील तुला? संत असतात ना, संत असतात ना, ते शब्दाने सांगतात, अनुभवाने सांगतात. लक्षात संत आहेत ना, शब्द सांगतील पण त्याचा अनुभव पटवून देतात. हे संत असतात. स्वामी विवेकानंदांनी सांगितलं, मला एक काम कर. काय? एक वीट आण, 5-6 किलोची वीट आण. ती वीट तू काय कर, पोटाला बांध, पण ती सोडूच नको तू उद्या येईपर्यंत. त्यांनी ती वीट पोटाला बांधली बरं का. आणि ती वीट बांधूनच आंघोळ सुद्धा तशीच कर, जेवण सुद्धा तसंच कर, आणि झोप सुद्धा तसाच. झोप सुद्धा तसाच सांगितलं. आणि 24 तासानंतर परत तो तिथे आला स्वामी विवेकानंदांकडे आणि सांगितलं, महाराज ही वीट जी मला बांधायला दिली होती ना, तुम्ही भरपूर त्रास दिला हो मला. तुम्ही किती त्रास दिला? तुम्हाला झोपता सुद्धा येत नव्हता, मला जेवता सुद्धा येत नव्हता. अरे पण येड्या, ज्या आईने तुला 9 महिने वाढवलाय तिने किती त्रास घेतला असेल? तिने त्रास किती घेतला असेल हे सांगू तुम्हाला? बाप आणि आई 4 देवता सांगितले, पण 2 देवता, मातृदेव भव, पितृदेव भव. मग ज्याने आई वडिलांची सेवा केली आहे ना, आणि जो आई वडिलांची सेवा करतो ना, त्याला सगळे तीर्थांचा पुण्य प्राप्त होतो. सकल तीर्थांच्या धुरे जे का माता पितरे तया सेवे सिद्धी शरीरे लोणची जे. मग मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, पुंडलिक कुठे चालला होता? हा, काशीला चालला होता. काशी करायला होता पुंडलिक. जातात काही आई बाबा कुठे नाही, त्यांची सोय करून ठेवली, आम्ही चालू काशीला. अरे दगराचा देव बोलले केव्हा, कुठे लोवाच्या केव्हा त्यासी.
आणि चालते बोलते देवानं सोडता आई वडिलांची सेवा करण्याच्या ऐवजी आणि आम्ही चालू काशीला. कुंडलिकाला थोडा दुष्टांत दिसला. त्या 3 माऊल्या दिसल्या, सांगितलंय जाताना काले होते, आता येताना बोले झाले. काय काय कुंडलिकाने विचारला, कोण तुम्ही? तो तर गंगा जमुना सरस्वती नदी आम्ही म्हणतो. आणि मग इथे काय? तर बोलतो तुमचे सगळे पापी येतात, आमच्यामध्ये आंघोळ करतात, आम्ही मलिन होतो, परत शुद्ध होण्यासाठी पुढे जावं लागतो. मग संत काय करतात? आपण सारखे करती तात्काळ नाही काल वेळ तयार. संत हे काम करतात, आपल्यासारखे करतात. मग आता काय करू? करू ते जा. ते महाराज बसले कुकुटपुरीच्या आश्रमामध्ये गेल्यानंतर सांगितला कुठे चाले? काशीला. काशीला कशाला चालले? आई वडिलांची सेवा कर, देवाला तिथे यावं लागेल. धावत आला संतांना आज जोडून सांगतो. कारण संतांचा जर ना ऐकला, हे जरी ना ऐकाल तरी दुसरा येईल, हे जरी ना ऐकाल सरे ते शेवटीला काल बाटून येईल, सरे ते शेवटीला एका जनार्दनी आमचं काय जाईल. पिंगला 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 माधवारी. पिंगला बॉर्डरला करणार. पिंगला जो बोलले ना त्याला अर्थच आला ना. कोण पिंगला? पिंगला कोण? पिंगला माधवारी बोल बोलत बहा पिंगला माधवारी. म्हणजे पिंगला जो महाद्वारामध्ये बोलतोय ना त्याचं नाव काय? नाम. मग महाद्वार कुठला? पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि का नकारी तीर्थ बोलतोय. ती मंडळी बोलत असेल. महाराज वेगळंच पण बोलतो नाही, काहीतरी वेगळा नाही. त्याचा लक्षात ठेवा. आणि धावत आला. माऊली दुसरी गोळी टाकली. बरं, दुसरी गोळी टाकली ते बापट्यांसाठी. घरी माता पितरा धरण बोली संसारा जगमुर आधारा. मूर्ख जायचा, मूर्ख शब्द वापरला. घरी आई बाबांना मानत, आई बाबांना मानत, पण बाहेर तुम्हाला सांगतो ना जग मानतो त्याला. त्याला मूर्ख शब्द वापरला माऊली. काय मूर्ख शब्द वापरला? तसा कुंडलिकाला समजला. कुंडलिका कुकुटपुरी समजला बघा मूर्ख आहे. जा आणि आई वडिलांची सेवा कर. आई वडिलांची सेवा करायला लागला कुंडलिक. झाले का आता आई वडिलांची सेवा करायला लागला. आणि सेवा करत असताना बरं का, आणि भक्ताचा बरं का अंतरीची बीज जाणे कलवला व्यापक सकला ब्रह्मांडाचा. देवाच्या अंतःकरणामध्ये भक्ताचा भाव कळतोय. आपण चिंतन करतो नाही कर देव आपल्याला त्यांची करत असतो. आपण कधी कधी लबाडगिरी करतो त्याला बरोबर करतो. आणि मग भगवंत आला रुक्मिणीचा वेश घेऊन कोणाला भेटाला? कुंडलिकाला. कुंडली काय करत होता? आई वडिलांची सेवा करत होता. कशी रे विठ झोकली कुंडलिका, कशी रे विठ झोकली माये पित्याची सेवा करिता. विठ्ठल आणिला सका कुंडलिका, कशी रे विठ झोकली. देवाला यावा लागला आणि हात मारले, हे कुंडलिका जरा बघ तू पाठीमागे. मी देव आहे बोलतो. तू देव आहे. जोपर्यंत आई वडिलांची सेवा होत नाही तोपर्यंत मी येणार. पण काय केला? कुंडलिकाने वीट फेकली आणि त्या विठेवरती अजूनपर्यंत उभा. युगे आता विठेवर उभा वामंग यशोगा. मग तिथं तो भगवंत उभा आहे. बरं का? आहे की नाही? हा ठीक आहे. कुंडलिकाने सांगितलं देवा मी इथं राहतो पण मला एक तुम्हाला
वरदान द्यावं लागेल. काय वरदान? तर तुझ्या भेटीला जेवढे येतील ना तेवढ्यांचा तो उद्धार कर. पंढरी शिदारे आल्यानो संसारा हिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाय उभा भेटीच्यावरी कृपा दुतातली उदावी. मग तो वाट बघतोय बरं का. आणि मग तिथे गेल्यानंतर पंढरीला जर आपण गेलो बरं का, पंढरीला जर आपण गेलो तर देव वाट बघतो. कोणाची वाट बघतो? कोणाची वाट बघतो? आपली वाट बघतो. कशाची वाट बघतो तो? हा येईल, गळ्यामध्ये तुळशीची माळ घालील आणि नाम घेईल. तर ते घोगरे तिथे गोळा करायला जायचंय का आपल्याला? हा, तुका पंढरीशी गेला, हा आला का? पंढरी खाल्ली आपल्याला. पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि म्हणून तुम्ही आम्ही भाग्यवंत आहोत बरं का. हे भाग्यवंत शब्द मी का वापरला तर अजून संधी आपल्याला. तुकाराम महाराज सांगतात मागे झाले ते पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. मग आपण नाम घेतल्यानंतर काय होईल तर माऊली सांगतात की तरी ठेवता खेवीच ब्रह्मचौथी एरवी आकाली तरी येती संसार पुरती. आणि जर नाम घेतला आणि नामाचं चिंतन केला तर तो काल शुद्ध होतो. पण जर नाम नाही घेतला आणि नामाचं चिंतन जर नाही केला तर तो आकार होतो आणि त्या अकालामध्ये जीवाला दुःख भोगावा लागतो बरं का. माझ्या ठिकाणी जन्मिताने ही कार्यक्रमाची सेवा होती बरं का. नामस्मरण झाला पाहिजे, अशा ठिकाणी नामस्मरण झाला पाहिजे. का नामस्मरण झाला पाहिजे? तर नामाने काय होतो? नामाने काय होतो? आपले जन्मोजन्मीचं पाप असतात ना ते फिरतात. नामाची ताकद. नामाचं कीर्तन सादर बाय सोपे जलतीड पापे. नाम शब्द वापरलं बरं का. जलतीड पापे धर्मांतरीचे. अशा ठिकाणी नामस्मरण आहे आणि या नामस्मरणामध्ये बरं का येणीला जीवात्मा आणि या नामाचा बाकीची मंडळी आहे त्यांची, या मंडळीला या नामाचा फायदा व्हावा, या सत्संगचा फायदा व्हावा अशी आपण कोणाकडनं? भगवंताकडनं आपण प्रार्थना करू. ते घ्यायला पाहिजे नाम नाही. महाराजांनी सांगितलंय ना बरोबर. बरं, नाम घेताना काय माल घालताना काय कष्ट आहेत का? नाही. दुसरं तुम्ही आम्ही मालकरी होण्यासाठी आलो. त्यासाठी आलोय घेई नवी जन्म याच्यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. मग तिथे रस्ता बघतो भगवंत. कोणाचा रस्ता बघतो? सगळे चाललोय, परतीचा प्रवास आपला चालू आहे, सगळे चालू आपण तिकडे. आता मग भजन नको करायला? हा, नामाशी मुकतो. बरं, दुसरा नवरीच्या कंठी तुळशीची माल आहे आणि नवरा वैकुंठी वाट पाहिजे. कोणाची वाट बघतो तो वरती? गळ्यामध्ये तुळशीची माल आहे आणि नामाचं चिंतन करत असेल त्याची. बाकी हा, यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा. लक्षात ठेवा काय हा नरदेह आहे ना, हा दुर्लभ सांगितलेला आहे. नरदेह दुर्लभ जाणं असा सगळ्यात मोठा दुर्लभ सांगितलेला आहे काय. आणि हा नरदेह दुर्लभ का सांगितलेला आहे काय? कबीरदास सांगतात एखादा फल बरं का, एखादा फल जर त्या डाळीवरनं खाली पडला तर तो फल परत काय चिपटत नाही. तसा हा मनुष्य जन्म जो आहे आपला, हा मनुष्य जन्म जर आपण गमावला तर परत आपल्याला मनुष्य जन्म नरदेह दुर्लभ जाना. कारण नरदेह दुर्लभ सांगितलेला आहे. दुसरा जन्म आहे हो, पण तो कशाचा जन्म आहे? कर्मानुसार आपल्याला भेटेल. म्हणून प्रत्येकाने संधीचा सोना करा. बाबा सांगायचं की बाबांनो, प्रत्येकाने
या संधीचं सोनं करा आणि मनुष्य जन्मामध्ये आलेला आपण सार्थक करून द्या. असून प्रवचनाला माझ्यासमोर सर्व गुरुवर्य मंडळी आहेत, आमचे डॉक्टर आहेत, तीर्थंकर आहेत, वैभव आहेत, महाराज तीर्थंकर आहेत, सगळे तीर्थंकर नारायण महाराज आहेत, आपले जितू महाराज आहेत, सीताराम महाराज आहेत, आपली माऊली वर्ग सर्व. आनंद वाटला ऐकत राहील बाबांचा निरोप तर माझा काय साधू संतांचा निरोप हा निरोप जसा आहे तसा सांगण्याचा प्रयत्न केला. आणि जीवनामध्ये आपल्याला आपला सोना करून जर घ्यायचा असेल तर ही दुसरी संधी नाही बरं का. आणि हे जर आपण नाही ऐकलं तो दुसरा आहे, मग दुसरा कोण येतो? काळ येतो बरं का. आणि तो काळ त्या जीवाला बांधून घेतो. कसा घेतो? बांधून घेतो. एवढा मारतात मला काय. आणि मार जर वाचवायचा असेल तर माऊली सांगतात म्हणून काल शुद्धी जरी होती तरी ठेवी तर ठेवीच ब्रह्मची होती. एरवी आकाली तरी येती संसार होती. म्हणून तुम्ही आम्ही सगळे नामधारक आहोत आणि नामाचा महत्व सद्गुरूकडनं पटवून घ्या. आणि एकदा तो विषय जर आपण पटवून घेतला तर आपल्या जीवनाचा सोना दर्शन राहणार नाही. कुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज सद्गुरुनाथ महाराज की जय. सब साधु संतान जय जय.